उभ्या आयुष्यात जर तुम्हाला कधी कुणी संभाजीराजा कसा होता हे जर कुणी विचारलं ना तर चप्पड फाडके सीना ताण के सगळ्यांना सांगा की रे 14 मे 1657 किल्ले पुरंदरावरती जन्माला आलेला युगधुरंधर लेकरू म्हणजे माझा संभाजीराजा। अरे जन्माला आल्यानंतरच आपल्या आईच्या दुधाला मुकलेलं तानं बाळ होता माझा संभाजीराजा। अरे जन्माला आल्यानंतरच वयाच्या दुसऱ्या वर्षी ज्याची आई देवाने हिसकून घेतली ना ते पोरगं होतं माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 5व्या वर्षी आपल्या आजोबांना पहिल्यांदा आणि शेवटचं पाहणारं पोरगं होतं माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 7व्या वर्षी किल्ले राजगडावरती माझ्या जिजाऊ मासाहेबांना सती जाण्यापासून वाचवणारं पोरगं होतं माझा संभाजीराजा। वयाच्या 8व्या वर्षी याच किल्ले पुरंदरच्या पायथ्याला ओलीस राहणारा पोरगं म्हणजे माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 9व्या वर्षी आपल्या बापाच्या बोटाला धरून आग्र्याला जाणारा पुत्र होतो माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 10व्या वर्षी स्वतः जिवंत असताना देखील किल्ले राजगडावरती त्याचा 10वा 13वा राजांनी घातला गेला ना ते पोरगं होतं माझा संभाजीराजा। वयाच्या 11व्या वर्षी औरंगजेबाची 5000 मनसब शिकवणारा पोरगं होतं माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 12व्या वर्षी किल्ले राजगडावरती पेटच्या होळीतून होळीच्या दिवशी नारळ काढणारा एकमेव पठ्ठ होता माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 13व्या वर्षी प्रधानमंत्री मंडळाचा हिसाब किताब चेक करणारा पोरगं होतं माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये बुद्धभूषण ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित होता माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 15व्या वर्षी नकशिका नायिका बेत 7 शतक या वेगवेगळ्या 3 हिंदी फ्रेंच भाषेतील ग्रंथ लिहिणारा पोरगं होता माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 16व्या वर्षी 10,000 फौजेचं नेतृत्व करणारा कुशल सेनानी होता माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 17व्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी आपल्या बापाला सहकार्य करणारा मदत करणारा पोरगं होतं माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 18व्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे माझा संभाजीराजा। आणि वयाच्या 19व्या वर्षी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांची आठवण अरे या देशाला राहावी म्हणून जगातली पहिली देहूपासून ते पंढरपूरहून आषाढी वारी सुरू करणारा पोरगं म्हणजे माझा संभाजीराजा। अरे वयाच्या 23व्या वर्षी शिवरायांच्या गादीचा दुसरा छत्रपती म्हणजे माझा संभाजीराजा। वयाच्या 32व्या वर्षापर्यंत इथं बसलेल्या प्रत्येक माता भगिनीच्या कपाळावर कुंकू सुरक्षित राहावं, तिथं बसलेल्या प्रत्येक मावळ्यांच्या ओटावरच्या मिशा राहाव्या, आम्ही हिंदू म्हणून हिंदू राहावं म्हणून श्री क्षेत्र वढू तुळापूर 11 मार्च 1689 आपल्या शरीरातल्या रक्ताचा थेंब ना थेंब संपतपर्यंत याच मातीला रक्ताचा अभिषेक करणारा शूराबांचा शूर छावा म्हणजे माझा संभाजीराजा। शूराबांचा शूर छावा म्हणजे संभाजीराजा।